नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो, जीवाने नंदिनीला आनंद निवासमध्ये सोडल्यानंतर ती लगेचच उतरून आतमध्ये चाललेली असते। तर तेव्हा जीवा तिला हाक मारतो आणि 1 मिनिट असं म्हणतो। तर तेव्हा नंदिनी परत मागे वळते आणि जीवाला म्हणते की मला पिकअप करायला, असं ती बोलतच असते। तर तेव्हा जीवा लगेचच तिला म्हणतो की ऑफकोर्सच येईन। तर नंदिनी त्याला म्हणते येऊ नका, तेच सांगत आहे मी, आणि संध्याकाळी मी रिक्षानंच येणार आहे, त्यामुळे पिकअप करायला अजिबात येऊ नका, असं तिने बोलल्यानंतर जीवा तिला म्हणतो ते बघू आपण, पण आज मी तुला एकदम सुपरफास्ट आणलं का नाही। आणि आता तो अगदी नंदिनीसारखंच तिला बोलू लागतो, मी तुला एकदम सुपरफास्ट आणलं का नाही, आता तू त्यासाठी मला ना थँक्स म्हणू शकतेस, मग मी तुला वेलकम म्हणेन, असं तो सर्व काही बोलत असतो। तर चक्क नंदिनी आतमध्येच निघून जाते आणि जेव्हा जीवा वळून बघतो तर नंदिनी आतमध्ये निघून गेलेली असते। आणि त्यानंतर आता जेव्हा आपल्या खिशामधून मोबाईल बाहेर काढतो तर त्या मोबाईलबरोबर कापसाचे बोळेसुद्धा बाहेर येतात। आणि आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो असंच एकदा नंदिनीला आनंद निवासमधून घ्यायसाठी आलेला असतो आणि नंदिनी आपली बडबड करत असते आणि जीवाने तेच कापसाचे बोळे आपल्या कानामध्ये घातलेले असतात। आणि तेव्हा नंदिनी मात्र म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का की रोमॅन्टिक फिल्म्स खूप छान असतात, रोमॅन्टिक फिल्मच बघाव्यात माणसांनी, त्या ड्रामा फिल्म्स म्हणजे कसं उगीच रडारड आणि मग ते उगीच सॅड, आणि तुम्ही ऐकताय ना मी काय बोलत आहे ते, असं तिने विचारलेलं असतं। तर तेव्हा जीवाने उगीचच ऐकलं असं बोललेलं असतं आणि तो क्षण आता जीवाला आठवतो। तर आता जीवा म्हणतो की जेव्हा असतं ना तेव्हा माती आणि नसतं ना तेव्हा सोनं, अगोदर जेव्हा ना ती अख्खा वेळ बडबड करायची तेव्हा मी हे कापसाचे बोळे कानात घालायचो, पण आत्ता जेव्हा तिची बडबड ऐकायला कान तरसलेत तेव्हा ती तर बोलतच नाहीये, असं म्हणून तो ते कापसाचे बोळे फेकून देतो। आणि तेव्हा अचानकच तो म्हणतो की काय म्हणाली नंदिनी, येताना ॲटोने येणार आहे, आणि म्हणजे ॲटोही पाहिजे आणि ॲटोच्या आत मीही पाहिजे, आणि अशी हिंट दिलेली आहे का तिने मला, अरे जीवा कुछ तो करना पडेगा, आता वेळ आलेली आहे जीवाची जादू दाखवायची, असं म्हणून तो आता डोक्यामध्ये भन्नाट शक्कल लढवू लागतो। तर आता इकडे दुसरीकडे वसुंधराने रम्याला फोन लावलेला असतो आणि तिला ती विचारते की काय ग रम्या, निघाली आहेस का घरी यायला। तर तेव्हा रम्या तिला सांगते कुठं गाई, दिवस संपलेला आहे पण अजून कामं काही संपलेली नाहीत, पण तुला एक गोष्ट सांगू काही आनंदाची, पार्थने स्वतःहून मला सांगितलेलं आहे की ऑफिस संपल्यानंतर एका क्लायंटबरोबर मीटिंग अटेंड करायला, आणि मी आता तिकडेच चाललेले आहे, ती मीटिंग संपली ना की मग येते घरी। तर तेव्हा आता वसुंधरा तिला रागानंच विचारते तुला काही फरकच पडत नाही का रम्या। तर तेव्हा रम्या तिला विचारते कशाचा। तर तेव्हा वसुंधरा आता तिला सांगू लागते की अगं रम्या तू नसणार ना मग ती ना काव्या मिरवत पार्थबरोबर घरी येईल। तर आता रम्या वसुंधराला म्हणते की अगं काव्या ती कसली येते, तुला माहिती आहे का आज ना तिला ड्रॉप केल्यानंतर पार्थने तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही, आणि बाय करणं तर लांबचीच गोष्ट। तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा मात्र खुश होते। तर रम्या पुढं म्हणते की अगं त्यामुळे ना मला काय आता काव्याचं टेन्शन नाही, काव्या ना पार्थबरोबर घरी येणार नाही, रादर पार्थच काव्याबरोबर घरी येणार नाही। तर तेव्हा वसुंधरा तिला खरं की काय असं विचारते, तर रम्या परत तिला हो असं सांगते। आणि अगं पार्थ आणि काव्यामध्ये काहीतरी बिनसलंय याचा संशय होता ना आपल्याला, आणि आज तर त्याची खात्रीच पटलेली आहे। अगं पार्थ आहे ना धुमसत आहे नुसता आतून, आपल्याला ना फक्त त्याला हवा द्यायची आहे, असं सर्व काही बोलून ती आनंदित होऊन फोन ठेवून देते। तर त्यानंतर मित्रांनो, पार्थ जेव्हा ऑफिसमधून बाहेर येतो आणि समोर बघतो तर त्याच्या कारचं टायर पंक्चर झालेलं असतं, आणि आता तो मनातल्या मनात म्हणतो की टायर पंक्चर, आणि आता यावेळेला इथं रिक्षासुद्धा मिळणार नाही, आणि आता तो बाहेर जाऊन रिक्षा थांबवायचा प्रयत्न करू लागतो। तर 1-2 रिक्षा तो थांबवायचा प्रयत्न करत असतो पण रिक्षा काही थांबत नाही, आणि आता त्यानंतर परत प्रयत्न करतो आणि एका रिक्षाला हाक मारतो तर रिक्षा ती थोडीशी पुढं जाऊन थांबते, आणि तेव्हा पार्थ पळत जाऊन त्या रिक्षामध्ये बघतो तर चक्क त्या रिक्षामध्ये काव्याच असते, आणि त्याला बघितल्यानंतर काव्या एकदमच त्याला हाय असं म्हणते आणि त्याच्याकडे बघून ती हसतच असते, आणि पार्थ मात्र तिच्याकडे धक्क्यानेच बघू लागतो। तर दुसरीकडे सुद्धा मित्रांनो अगदी सेम सिच्युएशन असते, नंदिनी सुद्धा आनंद निवासमधून बाहेर पडते आणि ती रिक्षा शोधत असते, पण 2-3 रिक्षा थांबवायचा प्रयत्न करते तरी सुद्धा एकही रिक्षा थांबत नाही। तर आता त्यानंतर ती अजून एक रिक्षा थांबवायचा प्रयत्न करते आणि ती रिक्षा अखेर थांबते। तर तेव्हा
नंदिनी त्याच्याजवळ जाते आणि त्या रिक्षावाल्याला विचारते की आशीर्वाद बंगल्याकडे येणार का? तर तेव्हा तो रिक्षावाला काही न बोलता रिक्षाचं मीटर डाऊन करतो. तर तेव्हा नंदिनी आनंदित होते आणि रिक्षामध्ये बसते आणि त्या रिक्षावाल्याला म्हणते की अगदी देवासारखे भेटलात. तर तेव्हा तो रिक्षावाला म्हणजे अगदी चक्क जीवाच असतो आणि तो म्हणू लागतो की देवा नाही जीवा म्हणा. असं म्हणून तो हसत हसतच मागे वळून नंदिनीकडे बघतो. तर तेव्हा त्याला बघितल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो आणि नंदिनी म्हणते तुम्ही? तर तेव्हा जीवा तिच्याकडे हसतच बघत असतो आणि त्याने छान असा मस्तपैकी गॉगल वगैरे घालून छान रिक्षावाल्याचा गेटअप केलेला असतो. आणि मित्रांनो हे सगळं जीवाच्या आठवणीतलं असतं. आणि आता नंदिनी बोलत असते की चला तसं सुद्धा ना मला जीवांच्या सोबत प्रवास करायचाच नव्हता. आणि इकडे मात्र आता ते सर्व ऐकत असताना जीवा शांतच असतो आणि तो आपला हसत असतो. तर आता इकडे बघा मित्रांनो, पार्थ धक्क्याने काव्याकडे बघत असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते या बसा आतमध्ये. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो तुम्ही इकडे काय करत आहे? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते मी पंक्चर केली तुमची गाडी म्हणूनच तुम्हाला पिकअप करायला आलेले आहे. असं तिने सांगितल्यानंतर पार्थ काय असं धक्क्यानेच तिला विचारतो. तर तेव्हा काव्या चक्क रिक्षामधून खाली उतरते आणि त्याला म्हणते अहो काय काय म्हणत आहे तुम्ही? असं करेन का मी? वाटेत तुमची पंक्चर झालेली गाडी दिसली, मग तुमचा पंक्चर झालेला चेहरा दिसला म्हणून आले तुमच्या मागे मागे. आणि चला ना रिक्षामध्ये बसा, आपलीच रिक्षा आहे, डोंट वरी असं ती म्हणत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो जा तुमचं तुम्ही, मी कॅबने येईन. असं तो बोलत असताना काव्या त्याला पकडतेच आणि परत आपला हात मागं घेते आणि ऐका ना असं त्याला म्हणून आर्किटेक्ट बोका डोंट वरी, घाबरू नका, मी फिसकारणार नाही तुमच्यावरती असं बोलून ती हसत असते. तर तेव्हा पार्थ हसण्याची ती वाट बघत असते. तर पार्थ मात्र नाखुशच असतो. तर आता काव्या परत त्याला म्हणते अहो पार्थ आता बास झालं गेलं, विसरून जाऊयात, आता नव्याने सुरुवात करूयात. तर तेव्हा पार्थ धक्क्यानेच तिच्याकडे बघतो आणि काय असं विचारतो. तर आता काव्या त्याला म्हणते मी संसाराबद्दल बोलत नाही आहे, या प्रवासाबद्दल बोलत आहे. आणि चला ना तुम्ही बसा ना, ऐका ना माझं असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ परत तिला म्हणतो माझं मी जाईन आणि तो पुढे चाललेलाच असतो. तर तेव्हा काव्या परत त्याला थांबवते आणि म्हणते की पार्थ ऐका ना माझं. आणि त्याला म्हणते की हां एक गोष्ट लक्षात ठेवा, हा असा इतका राग बरा नाही आणि माझ्यासारख्या गोड मुलीवर तर चिडायचं नसतंच. तर तेव्हा पार्थ का असं तिला विचारतो. तर काव्या त्याला म्हणते पाप लागतं आणि त्यानंतर ती हसू लागते आणि त्याला म्हणते अहो मस्करी केली मी आणि आता मस्करी पण करायची नाही का? असं म्हणून ती त्याच्याकडे एक नजर टाकते आणि परत त्याला म्हणते बरं ठीक आहे, गंमत नाही करत आणि मस्करीही नाही करत, काहीही करत नाही मी, चला या आता रिक्षामध्ये बसा. पार्थ अहो इतका राग बरा नाही. आणि आता ती एकदम त्याच्यासारखंच बोलू लागते हे बघा पार्थ, राग किनी सूर्यासारखा असावा, सकाळी उगवला ना की संध्याकाळी मावळावा, म्हणजे कसं आयुष्याची संध्याकाळ सुंदर होते. असं तिने बोलल्यानंतर आता पार्थ त्या विचारात जातो आणि त्याला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस अगदी सेम हेच वाक्य त्यानं तिला बोललेलं असतं ज्यावेळेस तो रिक्षा घेऊन तिला घ्यायला आलेला असतो की राग हा सूर्यासारखा असावा, सकाळी उगवला की संध्याकाळी मावळावा, म्हणजे ना आयुष्याची संध्याकाळ सुंदर होते. आणि आता तेव्हा काव्या सिग्नलकडे बघते आणि सिग्नल सुटत असतो. तर लगेचच ती पार्थला म्हणते अहो पार्थ बसा ना रिक्षामध्ये, आता सिग्नल सुटेल, लवकर बसा. असं म्हणून ती आतमध्ये बसते. तर तेव्हा पार्थसुद्धा चक्क तिच्यासोबत जाऊन बसतो आणि त्या दोघांच्या मध्ये तो आपली बॅग ठेवतो. तर तेव्हा काव्या त्या बॅगकडे बघते आणि परत पार्थकडे बघते. तर तेव्हा पार्थसुद्धा एक नजर काव्याकडे टाकतो आणि आता रिक्षा पुढे चालू लागते. आणि मित्रांनो त्या रिक्षाच्या मागे जोडी नंबर 1 असं लिहिलेलं असतं. तर आता इकडे सुद्धा मित्रांनो जीवा रिक्षाचा आरसा बरोबर नंदिनीच्या चेहऱ्यावरती ॲडजस्ट करतो आणि त्यानंतर लागीर झालं जीवाला असं गाणंसुद्धा लावतो आणि रिक्षा मात्र काही चालूच करत नाही. तर नंदिनी मात्र थोडीशी अस्वस्थ होऊ लागते आणि त्यानंतर ती अस्वस्थ झाल्यानंतर जीवाला म्हणते सॉरी हां, पण जरासं तुम्ही गाणं ते बदला. तर तेव्हा आता जीवा वेगळ्या आवाजातच तिच्यासोबत बोलू लागतो. तिला म्हणतो काय झाला, आवडलं नाही काय गाणं? नाही तुम्हाला आवडलं नसेल तर बदलतो ना आपण, आणि ते एखादा उडता गाणं लावू का मी, ते गाणं आहे ना, असं तो बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्यावरती थोडंसं भडकते. त्याला म्हणते की कुठलंच गाणं लावू नका आणि प्लीज आता चला आता तुम्ही. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की काय झाला, सॅड वगैरे आहे काय तुम्ही, आणि त्यासाठी आपल्याकडे ब्रेकअपवाला गाणं आहे ना, नाही लावतोच आता आम्ही ते, असं तो बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अहो प्लीज कुठलंच गाणं लावू नका.
तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो की अहो झालाय काय नेमका, नवऱ्याशी भांडण झालाय काय तुमचा? आणि त्यानंतर आता नंदिनी त्या विचारात जाते. तर तेव्हा जीवा पुढे बोलू लागतो की अरे भेंडी, हे नवरे लोक ना असेच असतात, पितात आणि नशेत ना बायकोला मारतात. आणि तुमच्या नवऱ्यानं पण असंच केलं आहे काय, असं तो विचारत असतो. तर तेव्हा नंदिनी एकदमच त्याला म्हणते नाही नाही, असे नाही आहेत ते. तर तेव्हा जीवा म्हणतो की मग झालंय तरी काय? हां, आत्ता माझ्या लक्षात आला, दुसरी पोरगी वगैरे आणली आहे काय? तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो असं काही नाही आहे त्यांचं. तर तेव्हा जीवा परत बोलू लागतो, म्हणतो की हे नवरे लोक पण ना बायको असताना सुद्धा दुसरीकडे चक्कर चालू ठेवतात आणि बायकोला घरी ठेवतात. आणि तुम्हाला सांगतो हे असले नवरे ना आपल्या डोक्यात जातात, डोक्यात. आणि तुमचा पण तसलाच आहे काय, असं तो विचारत असतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याच्यावरती भडकतेच. त्याला म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, आणि जरा गप्प राहा बरं तुम्ही, आणि माझा नवरा ना असा अजिबात नाही आहे. तर तेव्हा आता जीवा तिला विचारतो अहो मग नेमका मॅटर काय आहे तुमचा? आणि परत म्हणतो की हां, आत्ता माझ्या लक्षात आला, नेमका तुमचा मॅटर काय आहे तो. तुमचा नवरा ना सारखा आय करत असणार, मग त्याची आय तुमच्याशी भांडत असणार, बरोबर आहे का नाही? तर तेव्हा नंदिनी परत त्याला म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, असं अजिबात नाही आहे, माझा नवरा असा नाही आहे, मी सांगितलं ना तुम्हाला. आणि एकदम ती आता इमोशनल होऊन बोलू लागते आणि म्हणते की खरं तर ते खूपच चांगले आहेत आणि त्यांच्या आईसुद्धा चांगल्या आहेत आणि घरामधले सगळेच चांगले आहेत. तर मित्रांनो, आता मात्र हे ऐकत असताना जीवा आतून भावूक झालेला असतो आणि म्हणतो की सॉरी यार नंदिनी, पण मला ना तुला असं इरिटेट करायला सॉलिड मजा येत आहे. पण एक मात्र छान आहे, या सगळ्यामध्ये तू माझ्याबद्दल खरं आणि एकदम मनापासून बोललीस. आणि अगं मला हेच बघायचं होतं की तुला ना माझ्याबद्दल काय वाटतं. तर आता नंदिनी अजून परत भडकते आणि म्हणते की पण एक मिनिट, मी हे सगळं तुम्हाला का सांगते आणि तुम्ही पण काय गप्पा मारत बसलाय, चला बरं. तर तेव्हा जीवा म्हणतो नाही, आपल्याला तर हे जमणारच नाही. आपल्याला ना रिक्षा चालवताना एकतर बोलायला लागतो, नाहीतर गाणं ऐकायला लागतो. काय करू ते बोला. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा आणि गाणं सुरू करा आणि चला. तर तेव्हा आता जीवा म्हणतो नाही, आता गाणं नको, गाणं ऐकायलाच नको, आपला मूडच गेलाय आता. काय आहे ना, तुमच्यासारख्याचा असा मूड ऑफ झालेला असताना आपण गाणं ऐकायचा ते काय बरोबर नाही, आपल्याला ते बरोबरच वाटत नाही, आपल्याला ऐकायचंच नाही आहे गाणं. तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, नका ऐकू गाणी, पण जरा ठीक आहे, जरा शांत तरी राहा. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की नाही हो, ते पण नाही जमणार, रिस्क आहे त्याच्यामध्ये. तर तेव्हा नंदिनी म्हणते रिस्क, कसली रिस्क? तर तेव्हा जीवा तिला सांगू लागतो की अहो कसं आहे ना, आपण जर रिक्षा चालवताना बोलला नाही ना तर मग आपल्याला झोप येते, आणि जर मग झोप आली ना तर मग पॅसेंजर आपली जिम्मेदारी राहत नाही ना, मग आता काय करू ते तुम्ही सांगा. तर तेव्हा आता नंदिनी अजून जाम वैतागते आणि त्याला म्हणते की अरे देवा, तुम्ही तुमची बडबड चालू ठेवा, मी माझे कान बंद करते, पण ही रिक्षा बंद ठेवू नका प्लीज, चला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अहो चालवणार ना, त्यासाठी सर तुम्हाला ॲटोमध्ये बसवलाय आपण, हे काय चाललो, असं म्हणून तो आता रिक्षा चालू करतो आणि तेव्हा सिग्नलसुद्धा सुटतो. तर त्यानंतर आता जीवा छानपैकी रिक्षा चालवत नंदिनीला आरशामध्ये बघत घेऊन जातो. आणि मित्रांनो, आता या रिक्षाच्या मागे बायकोसाठी काय पण असं लिहिलेलं असतं आणि नंदिनीला मात्र अजूनसुद्धा कळालेलं नसतं की तो रिक्षावाला म्हणजे जीवाचा आहे. पण जीवा मात्र हळूहळू आरशामध्ये तिच्याकडेच बघत असतो. तर आता इकडे सुद्धा जोडी नंबर 1 रिक्षामध्ये काव्या अगदी पार्थप्रमाणेच तिचा गॉगल काढते आणि तो गॉगल पार्थकडे धरते. तर पार्थसुद्धा अगदी त्यावेळेप्रमाणेच काव्याकडे रागाने बघतो. तर तेव्हा काव्या आपला तोच गॉगल परत पाऊचमध्ये घालते आणि ते पाऊच पार्थकडे देते. आणि आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने असंच तो गॉगल काढून काव्यासाठी दिलेला असतो आणि काव्याने रागारागाने तो गॉगल नाकारलेला असतो. तर आता तेव्हा पार्थसुद्धा तो गॉगल परत काव्याकडे देऊन टाकतो आणि काव्या मात्र थोडीशी आता नाराज झालेली असते. तर मित्रांनो, आता इकडे घरामध्ये वसुंधरा आणि विक्रम बुद्धिबळ खेळत बसलेले असतात. तर तेव्हा वसुंधरा विक्रमच्या उंटाला काढून बाजूला टाकते आणि हा गेला तुझा उंट, असं त्याला म्हणते. तर इतक्यातच मानिनी कल्पनाला घेऊन तिथं येते आणि विक्रम आणि वसुंधराला म्हणते की चला मस्तपैकी गरमागरम शेंगा आलेल्या आहेत. तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे वा, मस्तपैकी गरमागरम शेंगा, आता बघ वसू, माझं कसं मस्तपैकी डोकं चालतं ते, आणि बघ आता ताई तुला मी कसं चेकमेट करतो ते. तर तेव्हा वसुंधरा विक्रमला म्हणते तू मला चेकमेट करणार? अरे विक्रम, तू बहुतेक विसरलेला दिसत आहेस.
तर तेव्हा विक्रम काय असं तिला विचारतो, तर वसुंधरा त्याला म्हणते, अरे मी चेस शिकवलेला आहे तुला आणि विसरला आहेस का तू, आणि तू मला चेकमेट करणार आहेस, बरं चल चल करूनच दाखव तू. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं थांबशील का नाही जरा तू. असं तो बोलत असताना आता मानिनी त्या दोघांना सुद्धा थांबवते आणि म्हणते, अहो जरा ऐकता का, तुम्ही अगोदर हे खाता का. तर तेव्हा विक्रम आता शेंगा खाऊ लागतो आणि म्हणतो की मला ना अशी ही शेंग खाताना ना अगोदर त्याचं खारट पाणी प्यायला फार आवडतं. तर तेव्हा आता मानिनी आणि वसुंधरा दोघी सुद्धा हसू लागतात. तर वसुंधरा मानिनीला म्हणते, अगं याला कशामध्ये मजा येईल ना काहीच सांगता येत नाही बघ. तर तेव्हा विक्रम आता कल्पनाला म्हणतो, अगं ही कल्पना तू सुद्धा घरी खायला घेऊन जा शेंगा. तर तेव्हा कल्पना म्हणते, अहो नको दादा, कारण ना आज मी घरी गेल्यानंतर गरमागरम खेकड्याचा रस्सा बनवणार आहे आणि पावसाळ्यात खायला मज्जा येते बाई. तर तेव्हा विक्रम मात्र खुशच होतो आणि तिला म्हणतो, क्या बात आहे, गरमागरम खेकड्याचा रस्सा. आणि आता तो मानिनीला विचारतो, अगे मानिनी तू आपल्या घरी काय करणार आहेस. तर तेव्हा मानिनी त्या दोघांची फिरकी घेऊ लागते, म्हणते की आपल्या घरी पण ना मस्तपैकी गरमागरम मुगाची खिचडी आणि टोमॅटोचा सार, असं म्हणून ती आता हसू लागते. तर तेव्हा आता वसुंधरा कल्पनाला म्हणते, कल्पना आम्ही दोघं ना तुझ्याच घरी येतो जेवायला, असं म्हणून आता ते दोघं एकमेकांना टाळी देतात आणि हसू लागतात. तर तेव्हा आता मानिनी त्या दोघांना म्हणते, टाळ्या कसलं देताय तुम्ही दोघं जण. आणि विक्रमला म्हणते, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे नॉनव्हेज कमी खा, लक्षात आहे ना तुमच्या. आणि वसुंधराला म्हणते, ताई तुम्ही तरी जरा सांगा यांना. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अगं मी कसं सांगणार. तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही ते काही नाही, आपण ना भरपूर चिकन मटण खात असतो, आता जरा कमी करूयात, आता श्रावण येतोय ना, आता ना मी सत्यनारायणच घालते बघा. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, होय ना, मग माझं सोहळं शोधून ठेव. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, कशाला, अहो दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत, आता तुम्ही नाही बसायचं पूजेला, मुलं आपापल्या बायकांच्या बरोबर बसतील, असं तिने सांगितल्यानंतर आता वसुंधराला मात्र ठसकाच येतो. तर मानिनी तिच्याकडे एक नजर टाकते आणि विक्रम तिला म्हणू लागतो, ताई जरा हळू खा शेंगा आणि हे घे पाणी पी पाणी. तर तेव्हा वसुंधरा पाणी पिऊ लागते आणि त्यानंतर ती आता मानिनीला खोचक प्रश्न विचारते, मला सांग मानिनी, तुला खरंच असं वाटतं का जीवानी पार्थ त्यांच्या आपापल्या बायकांच्या बरोबर पूजेला बसतील. नाही म्हणजे या दोघींना जेव्हापासून मापटं ओलांडून घरामध्ये आलेत ना तेव्हापासून तमाशे काय या घरामधले थांबलेले नाही आहेत. आणि फक्त घरातच नाही तर घराबाहेर पाठवलं चौघांना, तर तिथे जाऊन केलं तर जाळपोळ केली. असं ती बोलत असताना आता मानिनीला मात्र थोडासा धक्का बसतो, कारण विक्रमला मात्र यामधलं काही माहितीच नसतं. तर आता विक्रम वसूला विचारतो, जाळपोळ वगैरे करून आलेलं काय म्हणत आहेस ग ताई तू. तर तेव्हा आता वसुंधरा त्याला म्हणते, अरे जाळपोळ नाही तर काय, आणि मी कशासाठी बोलत आहे माहिती आहे का, की परत घरामध्ये क्लेश नको ना, त्यासाठीच मी बोलत आहे. तर तेव्हा आता मानिनी वसुंधराला म्हणते की ताई तुम्ही काय म्हणताय ना ते मला कळतंय, पण आता बदल घडतोय ना आपल्या घरात. इतके दिवस मागे राहणारे जीवा आणि काव्या आता पुढाकार घेत आहेत, ते आपापल्या पार्टनरसाठी काहीतरी करू पाहतायत. अहो बदलाचे वारे दिसत नाही आहेत काय तुम्हाला. तर आता वसुंधरा मानिनीला म्हणते की काय आहे ना मानिनी, बदलाचे वारे ना कोणत्या दिशेने वाहतात ना हे सुद्धा बघावं माणसाने, नाहीतर काय आहे माहिती आहे का, कारण तू वारं करत बसशील आणि वादळ येऊन ना सगळं काही उद्ध्वस्त कधी करून जाईल ना तुला सुद्धा कळणार नाही. तर आता मानिनी वैतागतेच, तिला म्हणते की अहो ताई तिन्ही सांजेला कशाला तुम्ही उद्ध्वस्त होण्याच्या गोष्टी करत आहे, जरा कधीतरी चांगल्या गोष्टींच्याकडे तरी सुद्धा बघा ना. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, मी कायमच चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टी सुद्धा बघत असते मानिनी, म्हणजे मग जेव्हा वाईट होतं ना तर तेव्हा त्रास होत नाही. आणि तू का चिडत आहेस अशी माझ्यावरती, आणि तुला सुद्धा काव्याचं वारच लागलेलं दिसत आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते, आता समोरचा माणूस चीड येण्यासारखं वागल्यानंतर चीड येणार नाही का माणसाला. तर वसुंधरा पुढं म्हणते की चीड येण्यासारखं नाही, खरं ते बोलते ना मी, म्हणून तुम्हाला माझं बोलणं टोचतं, तुलाही टोचतं आणि त्या तुझ्या सुनेला सुद्धा काव्याला सुद्धा टोचतं. अगं तुला पटणारच नाही मानिनी, पण मला ना जीवा आणि पार्थचं भलं व्हावं असंच वाटत असतं. अगं जीव तुटतो माझा त्यांच्यासाठी म्हणून मी बोलत असतं असं हे, पण तुला ना कायम माझा रागच येतो. तर तेव्हा मानिनी तिला म्हणत असते, असं काही नाही आहे ताई. असं ती बोलत असताना आता विक्रम त्या दोघींच्या मध्ये पडतो आणि शांत व्हा ना जरा, आणि जरा शांत व्हा तुम्ही. आणि मला जर विचारला ना तर तुम्हाला दोघींनाही त्या दोघांची काळजी आहे, पार्थची आणि जीवाची सुद्धा काळजी आहे, पण हे दोघींनी एकमेकींचं म्हणणं कानाने ऐका ना जरा.
तर तेव्हा आता वसुंधरा विक्रमला म्हणते, अरे विक्रम, मी नेहमीच ऐकत असते, पण आजकाल ना तुझी बायको माझं काहीही ऐकत नाही. तर आता या तिघांच्या मधलं बोलणं इथेच थांबतं आणि इकडे मात्र आता जोडी नंबर 1 रिक्षामध्ये पार्थ आणि काव्या चाललेल्या असतात. तर तेव्हा आता पार्थ काव्याबरोबर बोलू लागतो आणि तिला विचारतो की मगाशी तुम्ही म्हणालात ना की तुम्हीच गाडीचं टायर पंक्चर केलं आणि काही क्षणासाठी ना मला ते खरंच वाटलं, असं त्यानं सांगितल्यानंतर आता काव्याला तो क्षण आठवू लागतो. म्हणजे मित्रांनो, खरंच तिने त्याच टायरमधली स्वतःहूनच हवा काढलेली असते आणि आता तिला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस ती पिन घेऊन टायरमधली हवा काढत असते. आणि आता ती मनातल्या मनात बोलू लागते की सॉरी टॉप 30 पैकी आर्किटेक्ट, पण हे केलं तरच तुम्ही माझ्याबरोबर याल, असं ती मनातल्या मनात बोलत असते. आणि इतक्यातच गाडीच्या धक्क्याने पार्थ अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे काव्या पार्थला धडकले असते तसंच आता पार्थ काव्याला जाऊन धडकतो. आणि आता काव्या पार्थच्या डोळ्यामध्ये बघू लागते आणि पार्थसुद्धा काव्याच्याच डोळ्यामध्ये एकसारखा बघत असतो. तर तेव्हा आता पार्थ थोडासा बाजूला जातो आणि आय एम सॉरी असं तिला म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, सॉरी तुम्ही कशासाठी म्हणत आहे? सॉरी तर मी म्हणायला हवं ना, खूप हर्ट केलेलं आहे ना मी तुम्हाला पार्थ, असं ती आता त्याच्या डोळ्यामध्येच बघत बोलत असते. आणि त्याबद्दल खरंच सॉरी पार्थ, असं ती अगदी मनापासून त्याला म्हणत असते. तर तेव्हा आता रिक्षावाला काव्याला विचारतो की अहो मॅडम, महादेव मंदिराकडून घेऊ का कोर्टाच्या बाजूने घेऊ? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की नको नको दादा, मंदिराचा रस्ता ना पॅक असेल, तुम्ही कोर्टाच्या बाजूनेच घ्या. तर आता काव्याने कोर्टाच्या बाजूनेच घ्या म्हटल्यानंतर पार्थला थोडासा धक्काच बसतो, कारण त्याला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने डिवोर्स पेपर्स काव्याच्या हातामध्ये दिलेले असतात आणि तो तिला म्हणालेला असतो की हे डिवोर्स पेपर्स आहेत, 7 दिवसाच्या आत ना आपण कोर्टामध्ये जाऊयात आणि आपलं हे नातं संपवून टाकूयात. आणि तो क्षण आठवल्यानंतर आता पार्थ थोडासा अस्वस्थ होऊ लागतो आणि तो बाजूलाच बघतो तर तिथे मित्रांनो कोर्ट दिसतं त्याला आणि काव्याला सुद्धा कोर्ट दिसतं. आणि आता पार्थ काव्याकडे नजर टाकतो, त्यावेळेस मात्र काव्या आपली नजर थोडीशी खाली घेते. तर मित्रांनो, आता आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या रिक्षावाल्याला पैसे देत असते, तर तेव्हा पार्थसुद्धा आपल्या खिशामधून पैसे काढून रिक्षावाल्याला देऊ लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, अहो पार्थ हे काय करत आहे, मी देत आहे ना पैसे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, मला कुणाचीही उधारी नको आहे, तुम्ही जर पैसे नाही घेतले ना तर मी परत कधीसुद्धा तुमच्या रिक्षामध्ये बसणार नाही. तर तेव्हा आता काव्या खुश होते आणि त्याला म्हणते की अच्छा असं आहे का, म्हणजे परत माझ्याबरोबर रिक्षामध्ये बसायची इच्छा आहे. तर असं बोलून ती त्याच्याकडे नजर टाकत खुश झालेली असते. तर आता इकडे वसुंधरा रम्याला म्हणत असते की मी तिच्या रूममध्ये जाते आणि बघतेच त्या एनव्हलपमध्ये काय आहे ते. तर मित्रांनो, दुसरीकडे जीवा आपलं अंथरूण पांघरून खाली टाकत असतो आणि नेमकं तेव्हा नंदिनी दरवाजामधून आत येते आणि नेमकं त्या अंथरुणावरून तिचा पाय घसरतो आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडणारच असते. इतक्या चक्क मित्रांनो जीवा तिला पकडतो आणि तिला पकडल्यानंतर नंदिनी मात्र एकसारखी त्याच्या नजरेमध्ये बघू लागते आणि नंदिनीने मात्र जीवाचा हात एकदम घट्ट पकडलेला असतो आणि आता जीवासुद्धा एकदा तिच्या हाताकडे आणि एकदा तिच्या नजरेमध्ये बघू लागतो. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.